काही शिक्षण संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता देताना झालेल्या कथित अनियमिततांची चौकशी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना तसे आदेश दिलेत। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। शाळांसंदर्भातली ही महत्त्वाची माहिती आहे। राज्यात काही शिक्षण संस्थांच्या शाळा आणि महाविद्यालयांना अल्पसंख्याक म्हणून मान्यता दिली आहे। ही कथित अनियमितता करून दिली गेलेली आहे, त्यामुळे त्याची चौकशी होणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी सचिव सुजाता सौनिक यांना तसे आदेश दिलेत अशी खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे। यवतमाळमधील दारव्हा इथल्या जुन्या ट्रस्टच्या शाळेला भाषिक आधारावर अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाच्या एका अधिकाऱ्याने अलीकडेच घेतला होता। या शासन अनुदानित शिक्षण संस्थेचे सगळे संचालक मराठी भाषिक असताना त्यांना हिंदी भाषक म्हणून अल्पसंख्याक दर्जा कसा दिला गेला असा सवाल मंत्री संजय राठोड यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मांडला। तेव्हा हा विषय गंभीर असून या प्रकरणी चौकशी करा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच सांगितले होते। त्यानंतर संबंधित शिक्षण संस्थेच्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शाळांमधील घोटाळ्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून लक्ष वेधलं आहे। या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याशी अधिक बोलूया। राहुल, अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळवायचा आणि मग त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या सुविधा सोयींचा अनुदानाचा लाभ घ्यायचा, आता चौकशी होणार या सगळ्या शाळांची, काय अधिक माहिती? अगदी 2 दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांच्याकडून निर्माण केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजाता सौनिक यांना चौकशी आदेश दिलेले। एकंदरीत बघितलं तर अल्पसंख्याक म्हणून दर्जा मिळवताना नियमांची अनियमितता झाल्याचं स्पष्टपणे एका संस्थेच्या माध्यमातून उघड झालं। संपूर्ण संस्थेचा संचालक किंवा संचालक हे संपूर्ण मराठी भाषिक असताना देखील त्या संस्थेला हिंदी भाषक दर्जा अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याचं समोर आल्यानंतर या चौकशीचे आदेश देण्यात आलेले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राष्ट्रवादीचे मंत्री आणि अल्पसंख्याक खातं ज्यांच्याकडे आहे असे दत्ता भरणे यांनी घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे स्थगिती देण्यात आली आहे। एकंदरीत या अधिकाऱ्याकडून ज्या पद्धतीनं आदेश देण्यात आले होते त्याच्या बाबतीत देखील संपूर्ण चौकशी करा आणि तात्काळ याला स्थगिती देण्याचे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। एकंदरीत बघितलं तर अशा पद्धतीनं अल्पसंख्याक दर्जा मिळवून शासनाच्या सर्व सोयी सुविधा लाटणं, शासनाचा वाढीव निधी मिळवणं, मात्र हे नियम करत असताना त्यामध्ये संपूर्णपणे अनियमितता करणाऱ्या सगळ्या संस्थांची पुन्हा एकदा तपासणी करा असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे याला पाठीशी घालणारे मंत्री आणि अधिकारी यांना देखील या निर्णयानं मोठा फटका बसणार आहे। नक्की राहुल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मुख्यमंत्री लाडकी